आईचं काळीज. सुचित्रा, नोकरीवरून घरी येताना माझ्या सचिन बाळाला भरीत आवडतं म्हणून वांगी कोथिंबीर घेऊन आली. सुधाकर, सुचित्राचे यजमान, आली. मी माझ्या कामांनी बाहेर चाललो आहे. रात्री उशीर होईल. सुचित्रा, थोडं फ्रेश होऊन वांगी भाजायला ठेवून पोळ्या करायला लागते. सचिन, नोकरीवरून येतो. आई, भूक लागली. आई, हातपाय तोंड धुवून घ्यावेत तोपर्यंत होते आहे. सचिन, ऐका, IT कंपनीत नोकरीला लागला. दमून गेलो, खूपच भूक लागली. सुचित्रा, कपडे बदलून घे, झालं आहे. आईची लगबग. सचिनला ताजे गरम आवडीचं वांग्याची भरीत चालू होते. सचिन, न जाणो आई तू काय घालते वासाने या सुगंधाने. अजूनच भूक लागली. फ्रेश होऊन कपडे बदलून आला तसा आई जवळ आला. सुचित्रा, भरीत तयार. गरमच पोळी करायला घेतली आणि मिनिटभरात हातात गरम वाढलेले आयते ताट आवडीचं वांग्याचे भरीत आईने दिले. सचिन आहा तोंडात घास घेत, वा वा, मस्त मस्त झाले आई. सुचित्रा, मनात भरून पावली. आपल्या मुलांना खाऊ घालणं आणि त्यांना आवडणं, त्यांनी आनंदाने पोटभर खाणे, याशिवाय आईला काय हवं म्हणाली. सचिन, थोड्याच वेळात, बाप रे बाप, आई खूपच पोट भरले. सचिन, अचानक फोन वाजला. आई, फोन दे ना. आईने फोन दिला. सचिन, यस, हो सर, बोललो आहे. काय हो आहे? हो सर, ओके सर, हो सर. फोनवर बोलत, हो सर, ओके, थँक्यू सर, ओके. फोन ठेवताच सचिन, आई, यस, मला अमेरिकेत त्या ब्रांचमध्ये जॉईन करायला सांगितले 5 दिवसात. सचिन, माझ्या मेहनतीचे फळ आहे हे. आई. सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सुचित्रा, आईच्या काळजात धस्स झाले. आपला एकुलता एक मुलगा आता लांब जाणार. त्याचे कसे होणार? एकटा परक्या देशात जेवणाचे काय? आपल्या डोळ्यासमोर नसेल याची सवय नाही. आपले कसे होईल? एक ना अनेक प्रश्न. सचिन, त्याच्या डोक्यात पद, प्रतिष्ठा, पगार, करिअर, पैसा, काम, लक्ष एवढे दिसायला लागले. या यादीत आई आणि आईचा विचार नव्हता. सुचित्रा, आईचा काळीजच सचिन होता. आईसाठी आपले बाळ म्हणजे तिचे जग असते. सचिन आता लांब जाणार म्हणल्यावर सगळं डोळ्यासमोर येत होते. आईने डोळ्यातील पाणी पुसलं आणि सचिनच्या आवडीचे बेसनाचे लाडू करायला घेतले. त्याच्या सोबत द्यायला. सुचित्राच्या मनात मुलगा पुढे जावा, त्याची प्रगती व्हावी अशी इच्छा असते. पण मुलगा जवळ नाही या दुःखाने काय होईल तिला कळत नव्हतं. मोहमाया पाशात आईचे काळीज अडकले. सचिन, आई, 4-5 दिवसात मी जाणार. तुझ्या सुचीची उंच भरारी बघ आता. तुझा आशीर्वाद असा राहू दे. सचिन आनंदी होता. आईच्या दुःख त्याला कळत नव्हतं. सुचित्रा आपले दुःख बाजूला ठेवत बेसनाचे लाडू करत होती सचिनसाठी. शेजारच्या काकू, सचिनची आई, साखर, अगं बाई, काय वास सुटला आहे बेसनाच्या लाडवाचा. सुचित्रा, सरळपणे सचिन अमेरिकेत जाणार, सोबत तेथे थोडे हे घ्या साखर. शेजारच्या काकू, वा छान. सचिन, पण अरे रे काकू, तुमचे कसे होईल? एकुलता एक मुलगा लांब जाणार. पोरं नसते आईबाबाची शिडीसारखा उपयोग करतात. गरज सर्व वैद्य मरो. एकदा अमेरिकेत गेलो परत येत नाही. अमेरिकेत पद प्रतिष्ठा निर्माण करण्यात आता फोन करायला वेळ नाही. सुचित्रा, असं त्याची प्रगती, करिअर, पैसा, काम, लक्ष होईल यातच समाधान आहे. हेच काळीज आईचं असते. स्टोरी आवडल्यास सबस्क्राईब करा.